नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, हा आपला तिसरा व्हिडिओ आहे ट्रेडिंग सायकोलॉजीच्या वरती। या अगोदर जे 2 व्हिडिओ ट्रेडिंग सायकोलॉजीवर बनवले होते त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला होता, त्यामुळे हा तिसरा व्हिडिओ घेऊन आलोय। मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल। मार्केटमध्ये प्रॉफिट मिळवणं तितकं कठीण नाहीये जितकं स्वतःवरती ताबा मिळवणं आहे। ट्रेडिंग इन द झोन हे पुस्तक आहे मित्रांनो, हे एक पुस्तक नाहीये तर हा एक आरसा आहे जो तुम्हाला तुमची सर्वात मोठी वीकनेस काय तो दाखवतो। भीती, ओव्हर कॉन्फिडन्स, शंका, स्वतःवरती कंट्रोल कसं ठेवायचं आणि या पुस्तकात दडलेले असे 15 सायकोलॉजिकल नियम आहेत जे वारंवार हरूनही न थांबणाऱ्या प्रत्येक ट्रेडरची विचारसरणी बदलू शकतात। पण एक गोष्ट नीट ऐका, प्रत्येक नियम पुढच्या नियमाची चावी आहे। ही एक साखळी आहे, जर एकही कडी यातली तुटली तर संपूर्ण माइंडसेट पुन्हा मागे जाईल। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण हे 15 रूल्स फक्त मार्केटचे नाहीत तर हे आयुष्यातील फोकस, शिस्त, ग्रोथचे रूल्स आहेत। चला वळूया पहिल्या नियमाकडे। मित्रांनो, रूल नंबर 1, काहीही घडू शकतं। हे 4 शब्द जरी तुम्ही खरोखर आत्मसात केले तर तुम्ही या जगात पाऊल टाकाल तिथं भीती नसते, फक्त डिसिप्लिन असते। विचार करा, तुम्ही तुमचं सेटअप पाहिलं, ॲनालिसिस केलं, RSI बघितला, फिबोनाची, ट्रेंड लाईन, सर्व काही परफेक्ट आहे, तरीही मार्केट उलट्या दिशेने गेले। तुम्ही घाबरून जाता, राग येतो, चूक कुठे झाली? पण थांबा, कदाचित चूक कुठेच झाली नाही। मार्क डग्लस म्हणतात, तुम्ही एक चांगला ट्रेड केला आणि तरी देखील हारला, याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीतरी चुकीचं केलं। मार्केट तुम्हाला प्रत्येक वेळेला रिवॉर्ड देणार नाही, कारण मार्केट हा कोणी माणूस नाहीये, कोणतीही सिस्टम नाहीये, कोणताही तर्क नाहीये। ती एक गर्दी आहे ज्यामध्ये हजारो लाखो लोक त्यांच्या भावना, त्यांच्या भीती, त्यांचा लोभ, आशा आणि वेडेपणा घेऊन प्रत्येक सेकंदाला निर्णय घेतात। आणि जेव्हा एवढी मोठी गर्दी एकाच ठिकाणी दाव लावते तेव्हा काहीही घडू शकतं। आता खरी गोष्ट समजून घ्या, तुम्ही जर हे मान्य केले नाही तर काहीही घडू शकतं। तर तुम्ही प्रत्येक वेळी असे विचार कराल की तुम्हाला माहित आहे की पुढचा मूव काय असेल, आणि जेव्हा तुम्हाला वाटतं हे घडत आहे, हे नक्की खाली जाणार, तेव्हा मार्केट तुमच्या थोबाडात मारल्याशिवाय राहत नाही। कारण तुम्ही प्रिडिक्शनमध्ये विचार करता, मार्केट प्रोबॅबिलिटीमध्ये चालत असतं। मार्क डग्लस यांनी स्पष्ट लिहिलं आहे, सर्वोत्तम ट्रेडर बरोबर असताना प्रयत्न करत नाही तर तो सातत्य राखण्यावरती भर देतो। म्हणजे तुमचे काम हे नाही की तुम्ही प्रत्येक वेळेला बरोबर ठराल, तुमचे काम हे आहे की तुम्ही प्रत्येक वेळेला नियमासह ट्रेड कराल। आणि यासाठी पहिली पायरी म्हणजे हे मान्य करणे आहे की कोणताही ट्रेडचं आउटकम नाही तर प्रत्येक ट्रेडची शक्यता आहे। तुम्ही एक ट्रेंड पकडता, भविष्य नाही। या विचाराने तुम्ही भीतीपासून, ओव्हर कॉन्फिडन्स पासून आणि रिव्हेंज ट्रेडिंग पासून मुक्त व्हाल, कारण तुम्ही तुमच्या मेंदूतून ते विष काढून टाकले आहे की मला माहित आहे पुढे काय होणार आहे। आता तुम्ही एक प्रो ट्रेडर प्रमाणे ट्रेड कराल। आणि आता जेव्हा तुम्ही मान्य केले आहे की काही घडू शकतं, तेव्हा पुढचा प्रश्न उद्भवतो की अनिश्चिततेत मनाला शांत कसं ठेवायचं। काही निश्चित नसताना विश्वासाने बटन कसं क्लिक करावे हे शिकवेल रूल नंबर 2। रूल नंबर 2, प्रोबॅबिलिटीचा विचार करा। रूल नंबर 2 सांगतो, प्रोबॅबिलिटीचा विचार करा, भविष्यावर विश्वास ठेवू नका। आता जेव्हा तुम्ही मान्य केले आहे की काहीही घडू शकतं, तेव्हा पुढचा प्रश्न आहे की आता काय करावे। विचार कसा करावा, ट्रेड कसा घ्यावा। मार्क डग्लस म्हणतात, मार्केटमध्ये पैसा कमवण्यासाठी पुढे काय होणार आहे हे माहीत असण्याची गरज नाही। हे ऐकून विचित्र वाटले ना? माहीत नसावे तरीही पैसा बनेल? हो, कारण मार्केट प्रोबॅबिलिटीने चालते। मार्केटमध्ये काही निश्चित नाहीये। जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेला हा विचार करून ट्रेड करता, यावेळी तर नक्की खाली जाईल, तेव्हा तुम्ही एक जुगारी विचार करत असता। पण जेव्हा तुम्ही म्हणता या सेटअपमध्ये 60% चान्स आहे खाली जाईल, जर गेले नाही तर माझा स्टॉप लॉस वाचवेल, तेव्हा तुम्ही एक प्रोफेशनल ट्रेडर सारखं विचार करत आहात। मार्क डग्लस यांनी याला थिंकिंग इन प्रोबॅबिलिटी असं म्हटलं आहे। याचा अर्थ असा नाही की तुम्ही घाबरत ट्रेड करा, याचा अर्थ असा आहे की तुम्ही प्रत्येक ट्रेडला एक लॉंग टर्म खेळाचा भाग माना। प्रोफेशनल ट्रेडर्सना माहीत असते की प्रत्येक ट्रेड एक पत्ता आहे, पूर्ण बाजी नाही। हे हरण्यासाठी तयार असतात, कारण त्यांना माहीत असतं की काही ट्रेड हरतील, काही जिंकतील, पण जर सिस्टम बरोबर असेल तर पैसा बनेल। आणि या विचाराचा खरा फायदा हा आहे की तुमचा प्रत्येक इमोशनपासून मुक्तता मिळेल। आता कोणताही ट्रेड तुम्हाला तोडणार नाहीये आणि कोणताही प्रॉफिट तुम्हाला हवेत उडवणार नाहीये। तुम्ही असे ट्रेडर बनाल जो निकालाशी नाही तर प्रोसेसशी जोडलेला असतो, आणि हाच झोन जिथून सतत पैसा बनतो। पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही म्हणाल की मी प्रत्येक ट्रेड एक युनिक घटना आहे। आणि रूल नंबर 3 मध्ये आपण हे समजून घेऊया, 2 अगदी सारखे दिसणारे
सेटअप्स एकसारखा रिझल्ट देत नाहीत, कारण पण हे शक्य तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही म्हणाल की प्रत्येक ट्रेड एक युनिक घटना आहे. आणि रूल नंबर 3 मध्ये आपण हेच समजून घेऊया की दोन अगदी सारखे दिसणारे सेटअप एकसारखा रिझल्ट देत नाहीत. आणि का? प्रत्येक ट्रेडला नवीन मानणे ही सर्वात मोठी ताकद आहे. रूल नंबर 3, प्रत्येक ट्रेड युनिक इव्हेंट आहे. हे वाक्य ऐकायला छोटं आहे, पण जर हे खरोखर समजले तर तुम्ही त्या प्रत्येक इमोशनच्या जाळ्यातून बाहेर पडाल. ट्रेडिंगमध्ये नुकसान होणार नाही. हे वाक्य ऐकायला छोटे आहे, पण जर खरोखर समजले तर तुम्ही त्या प्रत्येक इमोशनल जाळ्यातून बाहेर पडाल जे ट्रेडिंगमध्ये नुकसान देते. आता विचार करा, तुम्ही 2 आठवड्यापूर्वी एक ट्रेड घेतला होता. सेम पॅटर्न, सेम लेवल, सेम इंडिकेटर सिग्नल आणि प्रॉफिट झाला. आता तोच पॅटर्न दिसला. पुन्हा ट्रेड घेतला, पण यावेळेला स्टॉप लॉस हिट झाला. तुम्ही हैराण झालात, असे कसे झाले? हा तर सेटअप तोच आहे, पण मार्केट ते नव्हतं. मार्क डग्लस म्हणतात, मार्केटमध्ये कोणतेही 2 क्षण कधीच तंतोतंत सारखे नसतात. म्हणजे 2 मेणबत्त्या जरी एकसारख्या दिसत असल्या तरी त्याच्या मागचा संदर्भ आहे तो कधीच सारखा नसतो. म्हणून प्रोफेशनल ट्रेडर प्रत्येक वेळेला मार्केटला एक नवीन इव्हेंट समजून अप्रोच करतात, जो जुन्या प्रॉफिट, जुन्या लॉसची आठवण घेऊन पुढचा ट्रेड करत नाही. कारण त्याला माहीत आहे की जर तो मागच्या वेळेप्रमाणे विचार करू लागला तर प्रत्यक्षात आता काय वेगळे आहे हे पाहू शकणार नाही. मार्क डग्लस सांगतात, एका पॅटर्नकडून सारखेच निकालाची अपेक्षा करणे ही ताटर विचारसरणी निर्माण करते आणि मार्केटमध्ये ताटर विचारसरणीला जागा नाही. ट्रेडिंग ही एक डायनामिक रियालिटी आहे. प्रत्येक वेळी जे घडत आहे ते पहिल्यांदाच घडत असतं आणि हाच माइंडसेट तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत निर्माण करणं गरजेचं असतो. कारण जेव्हा तुम्ही प्रत्येक ट्रेडला युनिक म्हणता तेव्हा तुम्ही खुल्या मनाने मार्केटकडे बघता, ओव्हर कॉन्फिडन्सने नाही. आणि जेव्हा तुम्ही खुल्या मनाने मार्केटकडे पाहता तेव्हा तुम्ही योग्य निर्णय घेता. हीच ती लेवल आहे जिथे तुम्ही मार्केटशी लढत नाही, फक्त त्याला वाचता. आणि आता जेव्हा तुम्ही मान्य केले आहे की प्रत्येक ट्रेड युनिक आहे, तेव्हा पुढचा प्रश्न उद्भवतो की माझे मन प्रत्येक वेळेला ते असे पाहण्यासाठी तयार आहे का? कारण जर तुमचे मन जुन्या आठवणी, भीती, लोभ आणि अपेक्षांमध्ये अडकले असेल तर आताला पाहू शकत नाही. रूल नंबर 4 याच विषयाला हटवेल. रूल नंबर 4, मनाला प्रोग्रॅमिंग करा. तुम्ही कधी असे केले आहे का, एक ट्रेड जो आधी प्रॉफिट देऊन गेला त्यालाच वारंवार रिपीट करण्याचा प्रयत्न केला, किंवा एकदा जेव्हा लॉस झाला तेव्हा तशाच प्रकारचा ट्रेड पुन्हा आला तर तुम्ही भीतीपोटी सोडून दिला. हे सर्व मनाचे रेकॉर्डिंग आहे. मेंदू ती जुनी भावना पकडतो, मग ती प्रॉफिटची असो किंवा वेदनेची, आणि पुढच्या वेळेला तो तुम्हाला त्याच भावनेनुसार रिॲक्ट करायला लावतो. मार्क डग्लस म्हणतात, तुमचे मन ट्रेडिंगसाठी बनलेले नाही, ते तुमचे रक्षण करण्यासाठी बनलेले आहे. जेव्हा तुम्ही हारता तेव्हा मेंदू म्हणतो पुढच्या वेळेला करू नकोस, आणि जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा मेंदू म्हणतो हेच वारंवार कर. पण दोन्हीही विचार मार्केटमध्ये चुकीचे ठरतात, कारण मार्केट प्रत्येक वेळेला नवीन असतं आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला रिप्रोग्रॅमिंग करत नाही तोपर्यंत तुम्हाला जुन्या रिॲक्शनमध्ये अडकून राहिल्याशिवाय राहणार नाही. विचार करा, जर तुमचे मन प्रत्येक ट्रेडला भीती आणि लोभाने पाहत असेल तर तुम्ही योग्य निर्णय कसे घेऊ शकाल? मार्क डग्लस म्हणतात, तुम्हाला मार्केटमध्ये दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी स्वतःला ट्रेन करावे लागेल. म्हणजे तुम्हाला स्वतःला या पातळीवर आणावे लागेल जिथे ना भीती असेल ना गरजेपेक्षा जास्त भरोसा, फक्त एक शांत वस्तुनिष्ठ नजरिया. आणि हे फक्त एकदा विचार केल्याने होणार नाही, हे होईल वारंवार मनाला रिप्रोग्रॅम करून. म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा एखादी जुनी भावना येईल तुम्ही तिला ओळखा, थांबवा आणि पुन्हा आतमध्ये परत जा. तेव्हा तुम्ही तो ट्रेडर बनू शकाल जो निकालाशी नाही तर फक्त आपल्या प्रोसेसशी जोडलेला असतो. आणि जेव्हा मन या पातळीवर शांत होते तेव्हा तुम्ही एक ट्रेडर नाही तर एक मेकॅनिकल आर्टिस्ट बनत जाता. आणि आता रूल नंबर 5 ट्रेडिंगच्या सर्वात चुकीच्या समजुतीला तोडणारे सत्य सांगणार आहे. रूल नंबर 5, प्रत्येक अयशस्वी ट्रेड तुमचा शत्रू नाही. रूल नंबर 5 सांगतो, प्रत्येक फेल झालेला ट्रेड तुमचा शत्रू नाही. आता जरा थांबा, स्वतःला एक प्रश्न विचारा, जेव्हा स्टॉप लॉस हिट होतो तुम्हाला स्वतःवर किंवा मार्केटवर राग येतो का? तुम्ही विचार करता, मी मूर्ख तर नाही ना? पुन्हा तीच चूक कशी मी ऐकली असते, काश मी ऐकले असते. जर हो तर तुम्ही एकटे नाही आहात. हे त्या प्रत्येक माणसासोबत होते जो ट्रेडिंगमध्ये इमोशन सोबत खेळतो. पण आता मार्क डग्लस तुम्हाला आणखी एक मार्ग दाखवतात. ते म्हणतात, जोपर्यंत तुम्ही स्वतःला तसे ठरवत नाही तोपर्यंत तोट्यातले ट्रेड हे अपयशी नसतात.
म्हणजे एसएल हिट होणे ही तुमच्या सिस्टमची खराबी असू शकत नाही, हा सिस्टमचा भाग आहे. जर तुम्ही ट्रेड योग्य नियमासह घेतला होता तर तो लॉस योग्य होता, आणि जर तुम्ही सिस्टम फॉलो केले नाही तर तो प्रॉफिट सुद्धा चुकीचा प्रॉफिट होता. हाच फरक एक प्रोफेशनल ट्रेडर आणि इमोशनल ट्रेडरमध्ये आहे. प्रोफेशनलला माहीत असतं प्रत्येक फेल ट्रेड डेटा देतो, तो तुमचा शत्रू नाही, तो तुमचा ट्रेनर आहे. आणि जेव्हा तुम्ही हे मान्य करता तेव्हा तुम्ही मार्केटला घाबरणे बंद करता. आता स्टॉप लॉसचं युद्ध वाटत नाही, तर तो एक फीडबॅक वाटतो, आणि हाच विचार तुम्हाला पुढच्या लेवलवरती घेऊन जाण्यासाठी मदत करतो. कारण जो घाबरतो, जो अडखळतो, पण जो शिकतो तो वाढतो. आणि आता तुम्ही जेव्हा हे मान्य केले आहे की लॉस हा तुमचा शत्रू नाही, तर पुढचा प्रश्न आहे की भीती जी प्रत्येक वेळी तुमच्या मनात उपाळून येते, तिला कंट्रोल कसे करायचे. रूल नंबर 6 तुम्हाला हेच शिकवेल. रूल नंबर 6, भीतीला ट्रिगर बनवू नका, तिला सिस्टमचा भाग बनवा. भीती वाईट नसते, आठ इतकीच की ती तुमची मालक बनू नये. कारण जसे भीतीचे बटन दाबले जाते, ट्रेडरचा मेंदू लढ किंवा पळून जा या मोडमध्ये जातो, आणि त्या मोडमध्ये फक्त 2च रस्ते असतात, एक तर ट्रेड सोडून द्या किंवा ओव्हर रिॲक्ट करा. मार्क डग्लस म्हणतात, भीती या समजुतीतून येते की तुमच्यासोबत काहीतरी घडत आहे, पण मार्केटमध्ये काहीही वैयक्तिक नसतं. म्हणजेच जेव्हा तुम्ही मान्य करता की मार्केट तुम्हाला हरवायला आलं आहे आणि तुम्हाला सर्व काही आधीच माहीत असायला हवं, तेव्हा भीती निर्माण होते. भीतीचा ट्रिगर जेव्हा ॲक्टिव्ह होतो तेव्हा तुम्ही अनसर्टनिटीचा धोका मानता, प्रोसेसचा भाग मानत नाही. पण आत्तापर्यंत तुम्हाला हे समजलं आहे की मार्केटमध्ये काहीही होऊ शकतं, प्रत्येक ट्रेड युनिक आहे, लॉस सिस्टमचा भाग आहे. मग आता भीतीला वेगळ्या पद्धतीने पहा, तिला अडथळा नाही तर अलार्म बनवा, जो सांगतो की आता फोकस पाहिजे. भीती आली, स्वतःला विचारा, मी माझी सिस्टम फॉलो केली का? जर हो तर भीतीला ऑब्झर्व करा, तिच्यावरून ऑपरेट करू नका. प्रोफेशनल ट्रेडर भीतीला नाकारत नाही, तो तिला सिस्टमच्या आत बांधून ठेवतो. भीती आता एक आवाज बनते जी म्हणते रूल्स चेक कर, रिस्क चेक कर आणि मग क्लिक कर. मार्क डग्लस म्हणतात, जेव्हा तुम्ही रिस्क स्वीकारता तेव्हा भीती नाहीशी होते. जो भीतीपासून मुक्त होतो तोच ट्रेडर झोनमध्ये जाऊ शकतो. आणि आता जेव्हा भीतीला सुद्धा तुम्ही सिस्टममध्ये बदललेले आहे, तर रूल नंबर 7 कॉन्फिडन्सचा खरा अर्थ सांगेल. रूल नंबर 7 ट्रू कॉन्फिडन्स. रूल नंबर 7 सांगतो कॉन्फिडन्सचा अर्थ हा नाही की तुम्ही जिंकलात, तर हा आहे की तुम्ही हरलात तरीही डगमगला नाही. विचार करा, जेव्हा तुम्ही एक ट्रेडमध्ये एंटर करता आणि पूर्ण मेंदू म्हणतो हे 100% जाणार, तर कॉन्फिडन्स नाही तर ती आशा आहे. कारण जो ट्रेड उलटा गेला तो कॉन्फिडन्स तोडेल. भीती आली, राग आला, मग रिव्हेंज ट्रेड, ओव्हर ट्रेडिंग. म्हणजे कॉन्फिडन्स फक्त तोपर्यंतच होता जोपर्यंत मार्केट साथ देत होते. मार्क डग्लस म्हणतात, खरा आत्मविश्वास या विश्वासातून येतो की काही झालं तरी तुम्ही ठीक असाल, कारण तुमच्याकडे एक प्रोसेस आहे. खरा कॉन्फिडन्स हे सांगत नाहीये की मार्केट माझे ऐकेल, तो म्हणतो मार्केटला जे करायचंय ते करू दे, मी माझ्या रूल्सवर ठाम राहील. ही ती लेवल आहे जिथे तुम्ही ट्रेडला फक्त एक इव्हेंट म्हणून घेता, ना गर्व ना लाज. हा माइंडसेट तुम्हाला इमोशनच्या बाहेर आणि डिसिप्लिनच्या आतमध्ये आणतो. मार्क डग्लस वारंवार म्हणतात, तुम्ही फक्त एवढेच जाणा, तुम्ही योग्य सेटअपवर क्लिक केले, योग्य रिस्क घेतली आणि योग्य माइंडसेटसह एक्झिट केले, बस मग रिझल्ट काहीही असो. जर तुम्ही तुमच्या प्रोसेसमध्ये हलला नाही तर तुम्ही हरून सुद्धा जिंकलात. आणि हाच तो कॉन्फिडन्स आहे जो झोनची सुरुवात करतो. आणि आता जेव्हा तुम्ही हे जाणून घेतले आहे की हरण्याला न घाबरता टिकून राहणं हा खरा कॉन्फिडन्स आहे, आता वेळ आहे त्या रूल्सची जो तुमच्या पूर्ण ट्रेडिंग जर्नीला एक सिस्टममध्ये बांधून टाकेल. रूल नंबर 8 रॅन्डम रिझल्टमधून नाही तर सातत्यपूर्ण प्रॉफिट सिस्टममधून येतो, इमोशनमधून नाही. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, या वेळेला तरी फिलिंग खूप स्ट्रॉंग आहे, हा ट्रेड नक्की चालेल, पण झाले काय, ट्रेड उलटा गेला, एसएल हिट झाला, मग राग आला, भीती तयार झाली, गडबड झाली. हेच इमोशनल ट्रेडिंगचे सत्य आहे. मार्क डग्लस म्हणतात, बऱ्याचदा ट्रेडरला वाटतं की त्यांच्याकडे सिस्टम आहे, पण वास्तवात त्यांच्याकडे फक्त जिंकलेले ट्रेड असतात ज्याच्याशी ते भावनिकरित्या जोडलेले असतात. म्हणजे तुम्ही 3 ते 4 वेळा काही ट्रेड जिंकले, आता तुम्ही त्याच पॅटर्नवर वेड्यासारखे प्रेम करू लागता, पण ती सिस्टम नाहीये, तो कन्फर्मेशन बायस आहे. सत्य हे आहे की मार्केट रॅन्डम आहे, तुम्ही कधीही जाणू शकत नाही की पुढचा ट्रेड जिंकेल की हरेल.
पण तरीही प्रोफेशनल ट्रेडर पैसा कमवतात का? कारण त्यांच्याकडे आहे एक थंड, शिस्तबद्ध, वारंवार टेस्ट केलेलं सिस्टम. मार्क डग्लस म्हणतात, जर तुमच्याकडे एज असेल आणि तुम्ही त्याला सातत्याने पालन करत असाल तर तुम्ही चुकीचे असून देखील पैसे कमवू शकता. म्हणजेच जोपर्यंत तुम्ही एका लॉजिकवर ठाम आहात, इमोशन्सना ट्रेडिंगच्या बाहेर ठेवले आहे आणि शिस्तीने त्या प्रोसेसला रिपीट करत आहात, तोपर्यंत रिझल्ट भले रॅन्डम असतील पण लॉंग टर्ममध्ये प्रॉफिट कन्सिस्टन्सी बनत राहील. आता लक्षात ठेवा, मार्केटची प्रत्येक हालचाल एक इव्हेंट आहे जी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर आहे, पण तुमचा रिस्पॉन्स, तुमचे सिस्टम आणि तुमची शिस्त हे पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि जेव्हा तुम्ही वारंवार थंड डोक्याने एकसारख्या नियमांना फॉलो करता तेव्हा मार्केटचा रॅन्डमनेस तुम्ही सुद्धा तुमच्या बाजूने काम करायला लावू शकता. हेच आहे खरं ट्रेडिंग. प्रॉफिटचा पाठलाग करू नका, सिस्टमचा पाठलाग करा, प्रॉफिट स्वतः चालत येईल. आता पुढचा रूल्स सांगेल, ती सर्वात धोकादायक गोष्ट जी 95% ट्रेडर्सना न सांगता बर्बाद करते. रूल नंबर 9, जोपर्यंत स्वतःला सिद्ध करायची गरज आहे तोपर्यंत झोनमध्ये जाऊ शकत नाही. आता जर बारकाईने विचार केला, तुम्ही कधी असा ट्रेड घेतला आहे का फक्त यासाठी मी तुम्हाला सिद्ध करायचे होते की मी बरोबर आहे, किंवा लॉस झाला तर मी पुढचा विचार न करता फक्त यासाठी घेतला आहे, ट्रेड घेतला आहे का स्वतःला आणि दुसऱ्याला दाखवायचं आहे की मी खरोखर ट्रेडर आहे. मार्क डग्लस म्हणतात, स्वतःला बरोबर सिद्ध करण्याची गरज ही ट्रेडरला होऊ शकणारा सर्वात धोकादायक मानसिक संघर्ष आहे. म्हणजेच जर तुमचा उद्देश ट्रेड जिंकणे नसून स्वतःला बरोबर सिद्ध करणे असेल तर तुम्ही मार्केटशी नाही तर स्वतःच्या इगोशी लढत आहात, आणि हे सर्वात मोठं डिस्ट्रॅक्शन आहे जे तुम्हाला झोनमध्ये जाण्यापासून रोखते. कारण झोनमध्ये जाण्याचा अर्थ ना भीती, ना घमंड, ना सिद्ध करण्याची घाई, फक्त एकदम शांत मन, सोडून देण्याची क्षमता. मार्क डग्लस स्पष्ट सांगतात, तुम्हाला बरोबर असण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त एजच्या आधारावर योग्य निर्णय घ्यायचा आहे. प्रोफेशनल ट्रेडर बरोबर असण्याच्या मागं धावत नाहीत. त्याला हे माहीत असतं की काहीही घडू शकतं, हा ट्रेड मी हरू शकतो आणि तरीही मी एक शानदार ट्रेडर आहे. पण जोपर्यंत ट्रेडरचा माइंडसेट आहे की मला प्रत्येक ट्रेडमधून माझी व्हॅल्यू सिद्ध करायची आहे, तोपर्यंत तो झोनच्या दरवाजावर उभा राहील. आणि हेच कारण आहे की सर्वात शांत मनच सर्वात प्रॉफिटेबल असतं. आणि आता जेव्हा तुम्ही हे समजला आहात की स्वतःला सिद्ध करायची इच्छा तुम्हाला कशी तोडते, पुढचा रूल्स तुम्हाला सांगेल. रूल नंबर 10 सांगतो, लॉस नंतरही न्यूट्रल राहणं ही झोनची पहिली खूण आहे. एक सामान्य ट्रेडर जेव्हा लॉस करतो तेव्हा त्याच्या आत काहीतरी तुटतं. मी चूक केली, मी आता डबल परत आणणार, आता काहीही करू शकतो, सर्व गडबड झाली. एक प्रोफेशनल ट्रेडर लॉस करतो तेव्हा तो फक्त एकच गोष्ट पाहतो, हा लॉस माझ्या स्ट्रॅटर्जीचा भाग होता का? जर हो तर मी काही दुःख नाही, काही चूक नाही, फक्त आपल्या ट्रेडिंगच्या किल्ल्यात अजून एक वीट जोडली गेली आहे. मार्क डग्लस म्हणतात, जर तुम्ही खरोखर रिस्क स्वीकारले असेल तर तुम्ही कोणत्याही निकालानंतर शांत राहाल. म्हणजे तुम्ही लॉसचा कधीच संपूर्णपणे स्वीकार केला आहे तेव्हा तुम्ही प्रत्येक आउटकम नंतर न्यूट्रल राहू शकता. आणि जेव्हा तुमचे माइंड कंट्रोलमध्ये असते तेव्हा ते मार्केटला बायस शिवाय, भीती, आशेशिवाय पाहू शकते. ही स्थिती आहे ज्याला मार्क डग्लसने द झोन म्हणतात. झोन हे कोणतेही रहस्य नाही, ती एक सायकोलॉजिकल स्थिती आहे जिथे क्लॅरिटी 100% असते, इमोशन्स 0%. पण हे शक्य तेव्हाच आहे जेव्हा लॉस तुमच्या मनात इमोशनल शॉक बनत नाही तर फक्त एक नंबर असतो, त्या खेळाचा एक भाग ज्याला तुम्हाला मास्टर करायचे आहे. मार्क डग्लस म्हणतात, तुमचा एज तेव्हाच काम करेल जेव्हा तुमचे मन मार्केटच्या मार्गातून बाजूला राहील. आणि तिथूनच सुरुवात होते त्या ट्रेडरच्या प्रवासाची जो नुकसानीत सुद्धा शांतपणे हसू शकतो, कारण त्याला माहीत आहे लॉस माझ्या सिस्टमचा भाग आहे, मी मानसिकदृष्ट्या न्यूट्रल आहे, माझी कन्सिस्टन्सी त्याच गोष्टीवर टिकून आहे. आता रूल नंबर 11 सांगेल त्या लपलेल्या शिस्तीबद्दल जी बाहेरून दिसत नाही पण तुमच्या प्रत्येक विजयाच्या मागे उभी असते, डिसिप्लिन. रूल नंबर 11 डिसिप्लिन. रूल नंबर 11 सांगतो, डिसिप्लिनचा अर्थ स्वतःला दिलेले वचन जे ना भीतीने तुटते, ना लोभाने, ना मार्केटच्या गोंगाटाने. आता जरा विचार करा, तुम्ही प्लॅन केला होता मी आज एक ट्रेड घेईन, पण पहिला लॉस झाला. अचानक आतून एक आवाज आला, फक्त अजून एक, या वेळेला सर्व ठीक होईल. तुम्ही पुन्हा ट्रेड घेतला.
मग तिसरा, बघता बघता पूर्ण दिवस इमोशन्स मध्ये उडला. मार्क डग्लस यालाच स्वतःचे नियम तोडणे म्हणतात आणि हे प्रत्येक अयशस्वी ट्रेडरची कॉमन सवय आहे. ते म्हणतात, शिस्तीशिवाय सर्वोत्तम ट्रेड एज सुद्धा तुमचे खाते नष्ट करेल. म्हणजेच तुम्ही कितीही स्ट्रॉंग स्ट्रॅटेजी बनवा, कितीही प्रॉफिटेबल सेटअप बनवा, पण जर तुम्ही प्रत्येक वेळेला तुमचे नियम तोडत राहिला तर मार्केट तुमचा खिसा कापत राहील. असली ट्रेडर तो नसतो जो मार्केटला कंट्रोल करतो, पण तो असतो जो स्वतःला कंट्रोल करतो. मार्केटच्या सर्वात उग्र क्षणी डिसिप्लिनचा अर्थ आहे ओव्हर ट्रेडिंग करू नका, रिव्हेंज ट्रेड घेऊ नका, गट फिलिंगवर चालू नका, बस आपल्या रूल्सला फॉलो करा कोणत्याही परिस्थितीत. मार्क म्हणतात, जेव्हा तुमच्याकडे तुमच्या प्लॅनचे पालन करण्याची शिस्त असते तेव्हा तुम्ही गोंधळापासून सुरक्षित होता. म्हणजे जेव्हा तुमच्यात स्वतःचे बनलेले नियम पाळण्याची ताकद असते तेव्हा मार्केटचे कोणतेही वादळ तुमच्या निर्णयाला हलवू शकत नाही. डिसिप्लिनचा खरा अर्थ हा नाही की तुम्ही नेहमी जिंकाल, तर हा आहे की तुम्हाला हरल्यानंतर देखील त्या सिस्टमने पुन्हा खेळायला भाग पाडलं, न घाबरता न भटकता. आता रूल नंबर 12, हा तो दरवाजा आहे जिथं ट्रेडिंग एक खेळ नाही तर एक फ्लो स्टेट बनतो, जिथे तुम्ही मार्केटमध्ये नाही तर स्वतःमध्ये जिंकता. रूल नंबर 12 सांगतो, झोन मध्ये जाण्यासाठी कंट्रोल नाही ट्रस्ट पाहिजे. तुम्ही कधी विचार केलाय का, तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीला तासून तास पॉलिश करत बसलाय, बॅक टेस्टिंग करताय, सेटअपचा प्लॅन करताय, पण जसा रिअल ट्रेड येतो हात कापतात, डोकं डगमगतं, तुम्ही एंट्री आणि एक्झिटच्या टाइमवर कन्फ्यूज होता. असे का होते? कारण तुम्ही सिस्टमला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहात, ट्रस्ट करू शकत नाही. मार्क डग्लस म्हणतात, जितका जास्त वेळ तुम्ही मार्केटला कंट्रोल करायचा प्रयत्न कराल जास्त तुम्ही स्वतःवरचे नियंत्रण गमावाल. म्हणजेच जो ट्रेडर आउटकम पकडून बसतो तो प्रोसेस पासून डिस्कनेक्ट होतो, पण जो ट्रेडर आपल्या स्ट्रॅटेजीवर विश्वास ठेवतो तो ट्रेडला एक फ्लो सारखा बनवतो. नो रेजिस्टन्स, नो हेजिटेशन. मार्क याला एफर्टलेस ट्रेडिंग म्हणतात. झोन मध्ये राहण्याचा अर्थ ना फास्ट ट्रेडचा रिग्रेट, ना फ्युचरची भीती, फक्त प्रेझेंट मोमेंटम मध्ये क्लिअर एक्झिक्युशन. आणि हेच तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही तुमच्या सिस्टमवर एवढा विश्वास कराल की तुम्हाला कंट्रोल करण्याची गरज भासणार नाही. कारण कंट्रोल करण्याची धडपड भीतीतून येते. भीती तुमच्या फोकसचा सर्वात मोठा शत्रू आहे. कारण कंट्रोल करण्याची धडपड भीतीतून येते आणि भीती तुमच्या फोकसचा सर्वात मोठा शत्रू आहे. मार्क डग्लस म्हणतात, विश्वास तुम्हाला बाजूला होऊन तुमच्या एजला काम करू देण्याची अनुमती देतो. जेव्हा तुम्ही ट्रस्ट करता तुम्ही ट्रेडरच्या निकालाशी जोडले जात नाही. तुम्ही फक्त ते पाहता, मी माझे रूल्स फॉलो केले का, हा सेटअप माझ्या एजच्या आत होता का, मी स्वतःमध्ये आणले नाही ना. बस जर उत्तर हो आहे तर तुम्ही झोनमध्ये राहता. मग ट्रेड जिंकला असो वा हरला असो. आणि हीच ती स्थिती आहे जिथे प्रॅक्टिसेस सतत येतात, कारण एक्झिक्युशन वारंवार शुद्ध होते. पुढचा रूल आता तुम्हाला शिकवेल इमोशन आणि प्रोबॅबिलिटीच्या मधले शेवटचे अंतर जे पूर्ण होताच तुम्ही थिंकिंग ट्रेडर नाही तर फ्लो ट्रेडर बनता. रूल नंबर 13. रूल नंबर 13 सांगतो, प्रत्येक ट्रेड फक्त एक प्रोबॅबिलिटी इव्हेंट आहे, त्यापेक्षा जास्त किंवा कमी काही नाही. आता जर स्वतःला विचारलं, तुम्ही प्रत्येक वेळा ट्रेड घेताना विजयाच्या आशेने मनापासून चिटकून राहता की प्रत्येक वेळा हारण्याच्या आशेने घाबरत ट्रेड करता? जर हो तर तुम्ही खूप भारी ओझे घेऊन ट्रेड करत आहात. मार्क डग्लस तुम्हाला या ओझ्यापासून मुक्त करतात. ते म्हणतात, एक सिंपल ट्रेड फक्त एक संख्या आहे शक्यतांच्या मोठ्या खेळांमध्ये. म्हणजेच प्रत्येक एक ट्रेड तुमच्या मशीनमध्ये टाकलेल्या एका नाण्यासारखा आहे. तुम्हाला माहीत नाही आउटकम काय असेल, पण तुम्हाला माहीत आहे जर तुम्ही सतत योग्य पद्धतीने नाणे टाकले तर काही काळानंतर तुम्ही जिंकाल, कारण प्रोबॅबिलिटी तुमच्या बाजूने आहे. हाच विचार एका ट्रेडरला इमोशन पासून फ्री करतो, ओव्हर ट्रेडिंग पासून फ्री करतो, परफेक्शनच्या बेड्यांपासून फ्री करतो. मार्क डग्लस म्हणतात, प्रोबॅबिलिटीचा विचार करणे म्हणजे तुमच्या भावनिक दृष्ट्या तटस्थ राहणे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर कंट्रोल असता तेव्हाच तुम्ही झोनमध्ये असता. लक्षात ठेवा, एक प्रोफेशनल ट्रेडर जाणतो की कोणताही सिंगल ट्रेड त्याची व्हॅल्यू ठरवत नाही, त्याची खरी व्हॅल्यू त्याच्या कन्सिस्टन्स एक्झिक्युशन मधून येते. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक ट्रेडला एक प्रोबॅबिलिटी इव्हेंट मानता तेव्हा तुम्ही ना लॉसने घाबरता ना विजयाने हवेत उडता. तुम्ही फक्त ट्रेड करता, डोकं साफ ठेवता, नजर सिस्टमवर ठेवता, भरोसा लॉंग टर्मवर असतो. आणि हाच विचार आहे जो तुम्हाला इमोशनने भरलेल्या ट्रेडमधून एक कायम
फिक्स्ड झोन ट्रेडरमध्ये बदलतो. पुढचा रूल्स आता तुम्हाला शिकवेल की जेव्हा प्रोबॅबिलिटी तुमच्या बाजूने असेल तेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये काय मागितलं पाहिजे आणि काय नाही, जेणेकरून तुम्ही कधीही लोभात अडकणार नाही. रूल नंबर 14, मार्केटमध्ये काहीही मागू नका, फक्त त्याला वाचा आणि त्याला प्रतिसाद द्या. जेव्हा जेव्हा तुम्ही ट्रेडिंग टर्मिनल उघडता तेव्हा तुमच्या डोक्यात हे चाललेले आहे, आज हा पैसा कमवायचा आहे, मागच्या लॉसची भरपाई करायची आहे, आज काहीतरी मोठे करायचे आहे. जर हो तर तुम्ही मार्केटमध्ये काहीतरी मागत आहात आणि ही सर्वात मोठी मानसिक चूक आहे. मार्क डग्लस म्हणतात, मार्केटला माहीत नाही की तुम्ही अस्तित्वात आहात, तुम्ही त्यांच्याकडून कशाच्या अपेक्षा करू शकत नाही. म्हणजेच मार्केट ना तुमच्या अपेक्षांनी चालते, ना तुमच्या मेहनतीने, ना तुमच्या भावनांनी. मार्केट फक्त एक भावना विरहित वातावरण आहे जिथे फक्त डेटा, मोमेंटम आणि संधी आहेत. एक प्रोफेशनल ट्रेडर काय करतो? जो मार्केटमधून जिंकण्याचा प्रयत्न करत नाही, तो मार्केटला वाचतो आणि मग प्रतिक्रिया देतो जसं सिस्टम सांगते. मार्क डग्लस म्हणतात, तुमचे काम मार्केटवर जबरदस्ती करणे नाही, तुमचे काम त्याच्यासोबत राहणे आहे. एक क्लिअर माइंडसेट असलेला ट्रेडर कधीच विचार करत नाही आज तर मी पैसे काढणारच. तो फक्त हा विचार करतो, आज माझं सेटअप हजर आहे, माझी स्ट्रॅटर्जीने एंट्री दिली का? जर हो तर ॲक्शन, जर नाही तर पेशन्स. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये काही मागत असता तेव्हा तुम्ही ट्रेडिंग बंद करून जुगार खेळू लागता, पण जेव्हा तुम्ही स्वतः रिस्पॉन्ड करता अपेक्षेशिवाय तेव्हा झोनमध्ये असता. पुढचा रूल्स आता सांगेल त्या फायनल ब्रह्मास्त्राबद्दल जो तुम्हाला रूल्सनी जोडतो आणि तुम्हाला अशा माइंडसेटपर्यंत घेऊन जातो जिथं फक्त एकच गोष्ट असते, ती म्हणजे कन्सिस्टन्सी. मित्रांनो, रूल नंबर 15, कन्सिस्टन्सी ट्रेडर बनण्यासाठी स्वतःला प्रत्येक वेळेला पुन्हा पुन्हा तेच करायला शिकवा. विचार करा, एक ट्रेडरने 10 पैकी 7 ट्रेड बरोबर घेतले आहेत, पण मग पुढच्या आठवड्यात तो घाबरला, स्ट्रॅटर्जी बदलली, सिस्टम तोडली आणि मग सर्व गडबड झाली. दुसऱ्या बाजूला आणखी एक ट्रेडर आहे, 5 पैकी 3 ट्रेड बरोबर घेतले, प्रत्येक वेळेला एकाच पद्धतीने, एकाच माइंडसेटने, एकाच रूल्सने ट्रेड केले. काही आठवड्यानंतर का होईना पहिला ट्रेडर बर्नआउट होईल, दुसरा ट्रेडर कन्सिस्टन्सी प्रॉफिट झोनमध्ये जाईल. मार्क डग्लस म्हणतात, पैसा कमवण्यासाठी तुम्हाला पुढे काय होणार आहे हे माहीत असण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त प्रत्येक वेळी त्याच पद्धतीने एक्झिक्यूट करण्याची गरज आहे. म्हणजेच कन्सिस्टन्सीचा अर्थ आहे वारंवार सेटअप बदलणे नाही, प्रत्येक लॉस नंतर स्ट्रॅटर्जी फिरवणे नाही, तर एक डिसिप्लिनसह तोच प्लॅन, तोच माइंडसेट, तीच मेथड प्रत्येक वेळेला अप्लाय करणं. तुम्ही विचार करू शकता, पण कधीही फ्लेक्झिबिलिटी गरजेची आहे, हो, पण लवचिकता सिस्टममध्ये असली पाहिजे, मनामध्ये नाही. कन्सिस्टन्सीचा अर्थ प्रत्येक एंट्री एका लॉजिकने, प्रत्येक एक्झिट एका सिस्टमने, प्रत्येक लॉस अ पार्ट ऑफ द प्लॅन, प्रत्येक प्रॉफिट एक बाय प्रोडक्ट. मार्क याला म्हणतात, सातत्याशिवाय ट्रेडिंग एज निरुपयोगी आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळेला तुम्ही जिंकाल, तर याचा अर्थ असा आहे प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःला जिंकाल. हा विजय हळूहळू एक न डगमगणारा कॉन्फिडन्स मध्ये कन्वर्ट होतो, जो तुम्हाला मार्केटचा प्लेयर नाही तर मास्टर बनवतो. हाच तो झोन आहे जिथे ना भीती असते, ना लालच असतं, फक्त एक्झिक्युशनची ताकद असते. आणि हे सर्व 15 रूल्स तुमच्या ट्रेडिंग सायकोलॉजीचे रूल्स आहेत. कारण जर तुम्ही प्रत्येक वेळा तीच योग्य गोष्ट रिपीट करू शकता तर मार्केटमध्ये कितीही बदल होऊ दे, तुम्ही टिकून राहाल, जिंकत राहाल. कन्सिस्टन्सी ही बोरिंग गोष्ट नाही, ही सुपर पॉवर आहे जी ॲव्हरेज ट्रेडरला लेजंड बनवू शकते. तर मित्रांनो, हे होते 15 रूल्स जे फक्त ट्रेडिंग शिकवायला आले नाहीत, तर तुमची ट्रेडिंग जर्नी एका अनुभवात, एका शिस्तीत आणि एका नवीन ओळखीत बदलायला आले आहेत. आता बघा मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही देण्याचा प्रयत्न केला आहे, तो कदाचित मार्क डग्लस यांनी कित्येक वर्षांच्या ट्रेडिंगमधून शिकले आणि प्रत्येक ओळ तुमच्या आवाजात बनवण्यासाठी लिहिली. जर तुम्ही म्हणत असाल हा व्हिडिओ काहीतरी वेगळा होता, काहीतरी सत्य होतं, तर माझी तुमच्याकडून एक छोटीशी अपेक्षा आहे, हा व्हिडिओ लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट्स करून सांगा की कोणता रूल्स तुमच्या आत्म्यापर्यंत उतरला. आणि हो, तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा जे ट्रेडिंगमध्ये आहेत पण अजूनपर्यंत झोनमध्ये नाहीत. कदाचित हा व्हिडिओ त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरेल. तुमची साथ हीच माझी ताकद आहे. भेटूया पुढच्या अशाच एका रिअल, मनाला भिडणाऱ्या ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.